नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज घेऊन आलोय एक चर्चा, माहिती आणि विश्लेषण राजकीय घडामोडींबद्दल. राजकीय घडामोड आता अलीकडच्या काळात काही नवीन राहिलेली नाहीये देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी तर अजिबातच नवीन राहिलेली नाहीये. पण ही राजकीय चर्चा एका थोड्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर होतीये, मोठ्या लेवलची ही चर्चा आहे. चर्चेचं निमित्त आहे केंद्रातील मंत्रिमंडळांमध्ये फेरबदल होणार का, आणि होणार असतील तर मग काय ते बदल होतील याची चर्चा कुठून सुरुवात झाली मित्रांनो, ते बघूया आपण. कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं आणि आंदोलनामुळे मग शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि ती जागा रिक्त झाली. सुरुवातीला या जागेवरती किंवा हे मंत्रालय आता कोणाला देण्यात येणार याची चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेत म्हणजे लगेचच प्रल्हाद जोशी यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा अतिरिक्त भार त्यांना देण्यात आलेला आहे आणि सध्या ते बघतायत. पण त्या ठिकाणी एक पूर्णवेळ केंद्रीय शिक्षण मंत्री हा तर असणारच किंवा लवकरच येणारच, कारण शिक्षण खातं हे तसं फार महत्वाचं खातं आहे. देशाच्या दृष्टीने अतिशय टॉपच्या 5-7 मंत्रालयांमध्ये शिक्षण मंत्रालय सुद्धा येतच, कारण त्यांची ध्येय धोरणं वगैरे सगळे देशाला दिशा देणारे असतात, युवकांचं भविष्य घडवणारे असतात. त्यामुळे या मंत्रालयाला बरंच मोठं महत्व आहे. आता त्या ठिकाणी कोण असणार? सुरुवातीला चर्चा सुरू झाली की आता कोणीतरी महाराष्ट्रीयन नेता, मराठी नेता हा आता पुढचा केंद्रीय शिक्षण मंत्री असणार, अशी चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेच्या निमित्ताने मग वेगवेगळी नावं समोर येऊ लागली. सर्वात अगोदर नाव आलं होतं ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार ही चर्चा तशी जुनीच आहे, म्हणजे ते काही नवीन अचानकपणे सुरू झालेली ही चर्चा नाहीये. फडणवीसांना केंद्रात बोलवलं जाणार, केंद्रात त्यांना मंत्रिपद दिलं जाणार वगैरे, ह्या चर्चा खूप आधीपासून सुरू होत्या. फडणवीसांना पण याबद्दल बऱ्याचदा विचारण्यात आलं आणि वेगवेगळ्या माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवरती ते म्हणाले की मला महाराष्ट्रातच चांगलं वाटतं वगैरे वगैरे. पण केंद्रातलं मंत्रिपद, तेही कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद, हे फार महत्वाचं असतं आणि कुठल्याही राजकीय नेत्याची ती महत्वाकांक्षा असूच शकते आणि त्यात गैरसुद्धा काहीच नाहीये. आता फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री नवे देशाचे असणार का, ही चर्चा सुरू झाली. चर्चेने बराच जोर पकडला. एके रात्री अचानक देवेंद्र फडणवीस हे तातडीने त्यांना दिल्लीला बोलवण्यात आलं. धर्मेंद्र प्रधानांनी ज्या दिवशी राजीनामा दिला होता त्याच रात्री फडणवीसांना दिल्लीला बोलावण्यात आलं वगैरे, अशी चर्चा सुद्धा माध्यमांमध्ये झाली. पण त्यानंतर फडणवीस दुसऱ्या दिवशी नागपुरात होते आणि त्यांनी त्या दिवशी स्पष्टीकरण दिलं की मी महाराष्ट्रातच आहे, मी नागपुरातच आहे, उद्या मुंबईला चाललोय आणि मी महाराष्ट्रातच आहे. शेवटचं वाक्य त्यांनी हेच घेतलं की मी महाराष्ट्रातच आहे. तसं असलं तरी चर्चा मात्र काही शांत किंवा थंड झाली नाही की केंद्रीय शिक्षण मंत्री हा एखादा महाराष्ट्रातूनच असेल. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चमत्कारिकरित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आवाज यायला सुरुवात झाली. त्याचं झालं असं की एकनाथ शिंदेकडे आधी 7 खासदार होते, मग नव्यानेच उद्धव ठाकरे पक्षातले 6 खासदार एकनाथ शिंदेकडे गेले, 2/3 पक्ष त्यांनी फोडला आणि 6 नवीन खासदार, म्हणजे 13 खासदारांचं बळ आता एकनाथ शिंदेकडे आहे. हे फार आधीपासून, म्हणजे ऑपरेशन टायगरचीच नुसती चर्चा होती. हे सीजेपी वगैरे आंदोलन ते जाऊ द्या, त्याची काही लवलेशही नव्हता. त्याच्या आधीपासूनच हे चालू होतं की आता एकनाथ शिंदे आपल्या खासदारांची संख्या वाढवणार. खासदारांची संख्या वाढल्यानंतर मग लोकसभेत त्यांचं वजन वाढेल. लोकसभेत वजन वाढलं की ते मग कॅबिनेट मंत्रीपदाची इच्छा आकांक्षा बोलून दाखवतील. हे चर्चा आधीपासूनच होती आणि कदाचित तसंच झालं, कारण की 6 खासदारांच्या प्रवेशानंतर मग 2-4 दिवसांनी एकनाथ शिंदे नव्याने आलेल्या 6च्या 6 खासदारांना घेऊन दिल्लीत अमित शहांच्या भेटीसाठी गेले होते, नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी गेले होते. त्यामुळे अशी चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदे आता एक केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद मागतील आणि रिक्त झालेलं केंद्रीय शिक्षण मंत्रीपद हे एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं याची मागणी होईल आणि ती झाली सुद्धा. शिंदे गटाच्या काही नेत्यांनी ऑन कॅमेरा मीडिया समोर
केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची मागणी केली आणि नाव समोर आलं ते म्हणजे श्रीकांत शिंदे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव समोर आलं. त्यांचं नाव समोर आलं तरी ते फक्त मागणी लेवललाच ते नाव होतं, पण चर्चा खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसांचीच होती. आता देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाऊन मंत्रिपद स्वीकारणार का, हा मुद्दा जेव्हा त्यांना ती ऑफर केली जाईल किंवा त्यांना बोलवलं जाईल तेव्हाच ती गोष्ट लक्षात येईल. पण मंत्रिमंडळातले मोठे फेरबदल आताच लगेचच होणार का? कारण सध्या अधिवेशन चालू, तुम्हाला माहिती आहे अधिवेशनात किती गोंधळ झाला. एक दिवसही हाऊस व्यवस्थित चालू शकलेलं नव्हतं. पण या सगळ्या गोंधळामध्येच केंद्रीय शिक्षण मंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यायचं तर मग महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद कोणाकडे जायचं, हा सुद्धा प्रश्न त्या निमित्ताने आलाच. आता 2 उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राला, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार. यापैकी कोणाला मुख्यमंत्रीपद द्यायचं का? तर सुनेत्रा पवार त्या मानाने इतका मोठा कारभार सांभाळण्यासाठी त्या अजून नवीन आहेत, कारण उपमुख्यमंत्री पदाचा आता अनुभव त्या घेत आहेत. एकनाथ शिंदे ते आधी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. आणि भाजपची ही नेहमी रणनीती असते की राज्य असो किंवा केंद्र असो, जी प्रमुख पदं असतात ती कधीच मित्र पक्षाला द्यायची नाही. त्यावेळी जेव्हा 2022 मध्ये शिंदे वेगळे झाले आणि मग ते परत आले आणि मग त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ गेलं, ती एक स्ट्रॅटेजी होती उद्धव ठाकरेंना कमजोर पाडण्याची. त्यामुळे त्यावेळी ते मंत्रिपद एकनाथ शिंदेंना देण्यात आलं होतं. पण तेव्हाच ही गोष्ट क्लिअर होती की पुढच्या निवडणुकांमध्ये जर यांना बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री फडणवीसच असणार. ही रणनीती त्यावेळी सुद्धा ठरलेलीच होती. फक्त तो एक स्ट्रॅटेजीचा भाग होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देणं. मग आता प्रश्न हा उरतो की देवेंद्र फडणवीस जाणार तर मग महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रीपद कोणाकडे देणार? तेच बीजेपीच्या एखाद्या नेत्याकडे जाईल का? बीजेपीमध्ये मग असे कोण नेते आहेत जे फडणवीसांची जागा घेऊ शकतील? मग त्यामध्ये प्रामुख्याने नावं 1-2 जणांचीच फार तर घेतली जाऊ शकतात. त्यामध्ये चंद्रकांत पाटील असतील किंवा इतर कुठले बीजेपीचे मोठे नेते यामध्ये असू शकतात. पण मूळ प्रश्न हाच आहे की देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार का? कारण 2029ला, आता 2026चा ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, साधारणपणे 2029ला निवडणुका लागतील. तेव्हा मग त्या लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या अंतरानेच निवडणुका लागतात नेहमीच. अशा परिस्थितीत मग 2029 पर्यंत फडणवीसांना राज्यातच ठेवून, मुख्यमंत्रीपदीच ठेवून त्यांना 29 पर्यंत राज्यातच ठेवायचं आणि 29च्या निवडणुकांमध्ये त्यांना केंद्रात बोलवायचं, जर केंद्रात भाजपची सत्ता पुन्हा आली तर. हा देखील विचार सध्या केला जाऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस तसे देशभरात ज्या ज्या राज्यात निवडणुका होतात त्या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून त्यांना पाठवलं जातं. देवेंद्र फडणवीसांचं वक्तृत्व कौशल्य उत्तम आहे, त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे, नगरसेवक, महापौर ते मुख्यमंत्री परत एकदा, हा सगळा प्रवास त्यांनी बघितलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचं विश्लेषण किंवा त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांची रणनीती ही बऱ्यापैकी यशस्वी ठरलेली असते. त्यामुळे भाजपत आता देवेंद्र फडणवीस हे एक मोठं नाव आहे. मोठं नाव असल्यामुळे मग केंद्रात आता त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ लागला आहे. फक्त ही गोष्ट प्रत्यक्षात कधी येणार? आता लगेचच येणार? अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होऊन लगेचच फडणवीसांना केंद्रात बोलवलं जाणार का 2029 पर्यंत त्यांना महाराष्ट्रात राहून मग पुढे त्यांना केंद्रात बोलवलं जाईल? या सर्व शक्यता सध्या आहेत. त्याबद्दल भाजपमध्ये चर्चा सुरू आहे, त्यावरती विचारविनिमय सुरू आहे. पण ही गोष्ट घडून कधी येणार हे मात्र आपल्याला बघावं लागणार आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या निमित्ताने सुरू झालेली ही चर्चा आता 2029च्या निवडणुकांवरती येऊन थांबलेली आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला कळेल की फडणवीस हे महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री राहतात का केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळतं. कॅबिनेट मंत्रिपद मिळालं तरी चांगलीच गोष्ट आहे. महाराष्ट्रातला एखादा नेता केंद्रातल्या कॅबिनेट मंत्रिपदी असणं ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची गोष्ट असणारच आहे. मित्रांनो,
या सर्व प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांनी महाराष्ट्रात राहावं का केंद्रात जावं? हा बदल कधी होणार? 2029ला का आत्ताच? हे तुमचे अंदाज सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.